आलाय। सध्याही ठिकठिकाणी पावसाचा जोर असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली। पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हा प्रशासनाकडून उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी तसा आदेश जारी केला आहे। भिवंडीत दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे तीनबत्ती परिसर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले। पावसाचा जोर कायम राहिल्यानं बाजारपेठेतील दुकानातही पाणी शिरल्यानं दुकानदारांचं नुकसान झालं। घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम ही तैनात असून नागरिकांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात सध्या सर्वदूर पावसाच्या सरी कोसळतायत। यामुळे राज्यातल्या जवळपास सर्वच भागातील धरण क्षेत्रात पाणी साठ्यात वाढ झाली। तसंच काही धरणं ही 100% देखील भरलीत। पाहुयात महाराष्ट्रात सध्या पावसाची परिस्थिती आहे तरी काय। यावर्षी जुलैच्या सुरुवातीलाच राज्यातल्या बहुतांश भागात चांगलाच पाऊस झालाय। त्यामुळे अनेक धरणातील पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह इतर विभागातील धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाला। नाशिकमधल्या 23 धरणांपैकी महत्त्वाची 6 धरणं जुलैच्या सुरुवातीलाच 100% भरली आहेत। पूर्ण भरल्यानं भाम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरणही सध्या 60%हून अधिक भरलंय। भंडाऱ्याचं गोसेखुर्द धरण भरल्यानं धरणाच्या 15 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गोंदियातील वैनगंगा नदीवरच्या धापेवाडा बॅरेजचे 13 दरवाजे 4 मीटरनं उघडण्यात आले आहेत। जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली आहे। दुसरीकडे पालघरमधल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले आहेत। त्यातून तब्बल 40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धुळ्यातही पावसामुळे अनेक जलसाठे ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली आहे। पिंपळनेर परिसरात असलेला जामखेली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलाय। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर इथे पर्यटकांचीही गर्दी वाढतीये। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये सध्या 60%पेक्षा जास्त पाणी साठा आहे। तर मोडकसागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा ही धरणं 70%पेक्षा जास्त भरली आहेत। एकूणच राज्यभरात सुरू असलेल्या पावसानं जलसाठ्यात समाधानकारक वाढ दिसून येतेय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। दरम्यान गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये देखील पाणी साठा कशा पद्धतीनं जमलेला आहे आपण पाहूया। मुंबईची धरणं जवळपास 60% भरलेली आहेत। अप्पर वैतरणा 2025 साली म्हणजे यावर्षी 71% भरले। गेल्या वर्षी पाणी साठा हा नव्हता गेल्या 2 वर्षातली स्थिती। तर मोडकसागर देखील 76% भरलेला आहे। तर 2024 साली 27% इतकंच भरलं होतं। 2023 साली 44% इतका पाणी साठा होता। तर तानसा धरण 60% यंदा जुलैमध्ये भरलेला आहे। तर 2024 साली आजच्या दिवशी 22% इतकाच जलसाठा होता। तर 2023 साली 41% इतकाच होता। मध्य वैतरणामध्ये 2025 साली 71% जलसाठा होता। 2024 साली हाच साठा होता अवघा 16%वर। तर 23 साली होता 26%वर। भातसा यंदा 50% भरलेला आहे। गेल्या वर्षी अवघा 60% इतका जलसाठा होता। तर 2023 साली हा जलसाठा होता 11%वर। विहार भरलेला आहे 45% इतकं। 2024 साली हा साठा निम्मा म्हणजे जवळपास 22% होता। तर 23 साली 39% इतका होता। तर तुलसी धरण हे 44% भरलेलं आहे। 2024 मध्ये 30% इतका जलसाठा आज मितीला होता। तर 2023 साली मात्र 51% इतकं भरलेलं होतं। त्यामुळे 2025 साली 60% इतकी धरणं भरलेली आहेत। 24 साली हा जलसाठा 10%वर होता। तर 23 साली 18%वर होता। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्यानं गोदापात्रेत विसर्ग वाढवण्यात येतोय। सोमेश्वर धबधबा देखील ओसंडून वाहतोय। रविवार असल्यानं नागरिक